1,00,000 रुपये देतो पण हायवा सोडा, असे म्हणत पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। सदर घटना ही राक्षसभवन शिवारामध्ये आज बुधवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 7 वाजता घडली आहे। गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीमध्ये IPS डॉक्टर धीरजकुमार बच्चू यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक करणाऱ्या 3 हायवा पकडल्या। त्या हायवा पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना एक काळ्या विना नंबरची स्कॉर्पिओ आडवी लावून वाळू माफियाने माझी हायवा सोडा, 1,00,000 रुपये देतो असे आमिष दाखवले। त्यावर पथकातील पोलिसांनी गाडी सोडण्यास नकार दिल्याने वाळू माफियाने पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत एक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। या कारवाईत पोलिसांनी एक कोटीचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे देखील सांगितले आहे। गेवराई तालुक्यातील राक्षसभवन परिसरामध्ये उमापूर मार्गे नगर जिल्ह्यात वाळू भरून हायवा घेऊन जात असल्याची माहिती IPS धीरजकुमार बच्चू यांना मिळाली। त्यांनी तात्काळ पथक पाठवून कारवाईच्या सूचना केल्या। पथकातील 3 पोलीस कर्मचारी माजलगाव येथून खासगी वाहनाने राक्षसभवनकडे रवाना झाले। आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास राक्षसभवन ते उमापूर रस्त्यावर एक विना नंबरचा हायवा त्यांनी अडवला। त्याच्याकडे रॉयल्टीची विचारणा केली असता चालकाने पावती नसल्याचे सांगितले। त्यानंतर गाडी नंबर सांगण्यासही नकार दिला। त्या पाठोपाठ दुसऱ्या 2 हायवा त्या ठिकाणी आल्या। तिन्ही हायवा ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने जात असताना एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ त्या ठिकाणी आली। त्यातील वाळू माफियांनी हायवाला गाडी आडवी लावली आणि गाडी लावू नका, मी 1,00,000 रुपये देतो असे म्हणत हुज्जत घालायला सुरुवात केली। त्यावेळी पोलीस कर्मचारी कुठल्याही आमिषाला बळी पडत नसल्याचे लक्षात येताच रस्त्यावर आडवी लावलेली बाभळीच्या फांद्या काढण्यासाठी पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरताच हायवा चालक याने व मालकाने पोलीस कर्मचारी आस्तिक कुमार देशमुख याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। हायवा चालकाचे नाव शाहरुख शब्बीर पठाण व अहमद भाई असल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचा पुढील तपास पोलीस करत आहेत।